आणि पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। ठाणे शहरातील पहिली मेट्रो ट्रेन ही ट्रायल रन साठी सज्ज झाली आहे। तर तिकडे पुण्यातील आयटी पार्क हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नव्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या मार्गावरील प्रस्तावित स्टेशनची माहिती घेतली। आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे शहरातली पहिली मेट्रो ट्रेन ट्रायल रन साठी सज्ज झाली आहे। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ट्रायल रन होणार असल्याची माहिती आहे। ट्रायल रन नंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत धावेल, यामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे। घोडबंदर मार्गावर गायमुख ते विजयनगरी असा 3 ते 3.5 किलोमीटरचा पहिला मेट्रोचा हा टप्पा असणार आहे, ज्यासाठी ही ट्रायल रन पार पडेल। नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाण्यातील गायमुख ते विजय गार्डन पर्यंत जी आपली ठाण्यातली जी मेट्रो आहे ती ट्रायल रन साठी धावणार आहे। आणि पहिली ट्रायल रन त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत ही ट्रायल रन करण्यात येणार आहे। मी सध्या गायमुख या ठिकाणी आणि समोर आपण जर पाहिलं की हे जे निळ्या कलरची जे मेट्रो आहे अशी 2 मेट्रो अप आणि डाऊन मार्गासाठी ठेवण्यात आलेली आहे। वर्षा अखेर या जे 10 स्टेशनवर ही मेट्रो धावणार आहे आणि त्यासाठीच उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ट्रायल रन साठी येणार आहेत। जे घोडबंदर जे वासी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता, त्याच्यामुळे ही वर्षा अखेर आता ही मेट्रो धावल्यामुळे जे वाहतूक कोंडीचा त्रास हे कुठेतरी कमी होणार आहे। शाळकरी मुलं असतील, नोकरदार वर्ग असेल, यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर इथेच पांचाळ, एबीपी माझा।